क्या जलगांव महानगर पालिका में जनता के चुने हुए प्रतिनिधियों की आवाज दबाई जा रही है? आखिर क्यों हर महासभा हंगामे में बदल रही है? आइए जानते हैं पूरी कहानी। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने, वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। बुधवार को जलगांव महानगर पालिका की महासभा एक बार फिर तीखी बहस और सवालों के बीच चर्चा का केंद्र बन गई। महापौर दीपमाला काले की अध्यक्षता में हुई बैठक में कई पार्षदों ने प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाए। पार्षद नितिन लड्ढा, विष्णु भंगाले, नितिन बर्डे और पहली बार महासभा में शामिल हुए ललित कोहली ने अधिकारियों से लगातार सवाल पूछे। रिंग रोड कडनं जे हायवेला जे आपलं रस्ता ते बिल्डिंगमध्ये ते बिल्डिंगचं काय करणार? आपण चारही बाजूला सगळं क्लिअर करणार आहे की नाही हायवेच्या, पण रिंग रोडच्या आणि हायवेच्या मध्ये जे बिल्डिंग आहे ते परवानगी दिलेली आहे, पण ते बिल्डिंगचं काय करणार त्याचा पण खुलासा करा। पण ऐकून कोण झाले, कुठली हॉटेल आहे ती खाली गाडी रस्त्यावर काय करणार ते पण क्लिअर पाहिजे करा। त्याशिवाय बाकीच्या जागेवर कुठलंच कळू देणार नाही। बाजूला रस्ते मंदिर आहे, बाजूला तिकडे पाण्याचे आपलं पाण्याची व्यवस्था केलेली काही बैठक आहे, ते काढायच्या पहिले बिल्डिंगचं पण तुम्ही पुन्हा दाखवा। शहर की सड़कों पर गड्ढे, सड़क मरम्मत और बड़ी पैमाने पर अतिक्रमण जैसे मुद्दों पर अधिकारियों और पार्षदों के बीच तीखी नोकझोंक भी देखने को मिली। इस दौरान मनपा आयुक्त आदित्य जीवनी ने भरोसा दिलाया कि शहर की सभी समस्याओं पर काम चल रहा है और उन्हें जल्द दूर करने का प्रयास किया जाएगा। हालांकि कई पार्षदों का आरोप है कि पिछली 2.5 वर्षों में शहर में अपेक्षित विकास नहीं हुआ। उनका कहना है कि मनपा के कई विभाग अपनी मर्जी से काम कर रहे हैं और जनता के चुने हुए प्रतिनिधियों को भी काम कराने के लिए बार-बार चक्कर लगाने पड़ रहे हैं। की नॅशनल हायवे अथॉरिटीशी या विषयाची चर्चा केली असता नॅशनल हायवे अथॉरिटीचं म्हणणं होतं की ते सर्कल आम्ही आमच्या नियमानुसार बनवलेले आहे। ही बाब जरी मान्य असेल की त्यांनी नियमानुसार बनवले असेल, परंतु त्यांनी अस्तित्वात असलेला शहर विकास आराखडा हा डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती ती सर्कलची उभारणी केलेली आहे। परंतु प्रत्यक्षात विकास आराखड्यानुसार रस्त्यांचे 40 कॉर्नर्स जे असतील ते अतिक्रमित आहेत आणि या संदर्भात चर्चा केली असता त्यावेळेला सांगितलं होतं की याच्यावर तातडीने सर्कलच्या बाजूला असलेले 4ही बाजूचे रस्ते यांचे लेफ्ट टर्न सेफ करण्यात यावे। तर त्याच्या संदर्भात अजून एक आहे, पुढे ड्रेनेजचा प्रॉब्लेम सिंधी कॉलनीकडे आपण आकाशवाणीकडे सिंधी कॉलनीकडे टर्न मारतो त्यावेळेला लेफ्ट साईडला एक मोठा नाला आहे, तो नाला शिफ्ट करावा कारण लेफ्ट टर्न बसत नसल्या कारणाने काय होतं की ट्रॅफिक सगळी मुख्य रस्त्यावरती येते आणि मग तिथे वाहतुकीची कोंडी होते। सरकार नॅशनल हायवे अथॉरिटी कमी करणार नाही, परंतु आपले रस्ते जे विकास आराखड्यावरती ज्यांची लँग्वेज होती जेवढी असेल तेवढ्या प्रमाणात उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे। तर ते काम केव्हा होईल? अब बड़ा सवाल यही है, क्या जलगांव की जनता को जल्द बेहतर सड़कें, अतिक्रमण से राहत और जवाबदेह प्रशासन मिलेगा या फिर महासभाओं में सिर्फ सवाल ही गूंजती रहेंगी? अनेक कामं आपली ही या समन्वयाच्या अभावीच रखडली गेलेली आहे। आता इथे चौकातल्या अतिक्रमणाचा विषय आला, डिवायडरमुळे होणाऱ्या त्रासाचा विषय आला, याच्याच अनुषंगाने एक लक्षात आणून देते आहे। रुबी रोडकडून आपण रुबी हॉस्पिटलकडून ज्या वेळेला एमजे कॉलेजकडे जातो त्यावेळेला अग्रवाल हॉस्पिटलकडून हायवेकडे जाताना सर्व्हिस रोड तिथे जे पाणी साचतं, बरोबर साहेब वारंवार आपल्याकडे या विषयाची तक्रार नगरसेवक म्हणून अनेक नगरसेवकांनी केलेली आहे। जे माझा तिथे रहिवास असल्यामुळे वारंवार माझा प्रभाग नसला तरी पण मी ती तक्रार करते। प्रभाग क्रमांक 12चे 4ही नगरसेवक आहेत ती तक्रार करत असणार आहे आणि एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक नागरिक आम्हा नगरसेवकांपर्यंत येतो तिथून महिला लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या महिलांचं टू व्हीलरवरचं प्रमाण हे खूप मोठं आहे। अनेक शाळा तिथे आहेत, सगळे शिकवणी वर्ग, क्लासेस, कॉलेजेस सगळे त्या मार्गावरून आहे। म्हणजे जळगाव शहरातल्या प्रत्येक नागरिकाला त्या मार्गावरून दिवसातून एकदा तरी किमान जावयावं लागतं आणि पावसाळ्याच्या दिवसात तिथून पायी चाललं तर सोडाच, टू व्हीलरवर सुद्धा प्रचंड धोकादायक रीतीने मार्गक्रमण करावं लागतं। 4 व्हीलरला सुद्धा नवीन माणूस जर असेल तर अंदाजच येत नाही
रस्ता हा किती मोठा आहे. वारंवार त्या रस्त्याची आपण डागडुजी केलेली आहे. रिपेअर्स अगदी जे सांगता येणार नाही इतक्या वेळा रिपेअर्स करून झालेले आहे, पण तिथला हा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. या विषयावर आपण काय उपाययोजना करणार आहोत? म्हणजे वर्षानुवर्ष अनेक पावसाळे हे आमचे फक्त आणि फक्त तक्रारीवर जात आहे. मी स्वतः तिथे माझी दोन्ही मुलं घेऊन टू व्हीलरवर पडलेली आहे. ज्याचा याच्या पलीकडे अजून काय हवं आहे? आणि यानंतर सुद्धा तक्रारी करून झालेल्या आहेत. त्या पाण्याचा अंदाज मिळाल्याने तिथे अनेक महिला रोज पडतात. मी ज्या वेळेला शाळेत मुलांना सोडायला जाते मला रोज अनेक मातांच्या या तक्रारी ऐकाव्या लागतात. ठिकाणी अंडरपास आहे हायवेच्या वरती बांधकाम केलेले. त्या ठिकाणी जेव्हा दिशाची मिटिंग झाली जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये, त्यावेळेला तिथे खासदार महोदया मॅडम जे त्यांनी नॅशनल हायवेच्या लोकांना आदेश दिले की तुम्ही फक्त या ठिकाणी ब्रिज बांधकाम केलेलं आहे, याच्या आजूबाजूचा कोणत्याच प्रकारचा पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तुम्ही ठेवलेली नाही. महानगरपालिकेला ज्या वेळेला तुम्ही ताब्यात द्याल त्याच्या आधी ही संपूर्ण व्यवस्था नॅशनल हायवे विभागाने पूर्ण करून त्यानंतरच त्यांनी ती ताब्यात द्यावी असं निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. अजूनपर्यंत त्यांनी काही केले हे सगळे उत्तर आपण दोघांनी वारंवार ज्या वेळेला पाठपुरावा केला होता, अगदी नहीचे सिन्हा साहेब होते त्यांच्या केबिनला जाऊन पण आपण मीटिंग घेतलेल्या आहे. त्यावेळेला सुद्धा आपण ह्याच मुद्द्यांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, पण ते होत नाही ना साहेब. ते आपल्या ताब्यात येतील, ती घटना घडेल तोपर्यंत आपण हे फक्त बघायचंय का? आम्ही नगरसेवक म्हणून नागरिकांसमोर फक्त खालीमान घालून उभं राहायचंय का? मी पण फॉलो केलं आहे. ते मला वगैरे तिथे आउटलेट नाही, पण ती प्रोव्हिजन ब्रिजवर जे येणारं पाणी आहे, ब्रिजवर येणारं पाणी सगळं खाली येतं आणि ते सगळं जास्त प्रमाणामध्ये येऊन ते मी हे सर फॉलो केले वारंवार, पण मला असं वाटतं की फॉलो केत असताना आपल्याला काही कडक कारवाई आता करावी लागणार आहे. तुम्ही आणि महापौर आपण नेहमी त्याला सांगत असतो, पण ते काम होत नाही. तेवढे कडक कारवाई लेटर आपल्याला त्यांना फॉलो द्यावं लागणार आहे. आणि लेवल डिफरन्स जे आहे ते साधारणतः 8 ते 9 इंचाचा लेवल डिफरन्स आहे. पावसाच्या पाण्यामुळे एखाद्या वाहनाला जजमेंट येते, टू व्हीलरवाला माणूस जो आहे तिथे जल बसतो आणि ॲक्सिडेंट होण्याचे सुद्धा चान्सेस मोठ्या प्रमाणात वाढतात. सर्कलच्या बाबतीतला या चारही सर्कल तिन्ही सर्कलच्या बाबतीतला याच्या संदर्भात आपण फक्त आश्वासन करावं की कितीपर्यंत हा काम होईल. परवानगी जे संस्थेने जे बांधलंय ना त्याला परवानगी आम्हाला दिली महापालिकेने. परवानगी जर रद्द करता आली आपल्याला ते आपल्याला काम करता येईल, आपल्या सरकारमध्ये करता येईल. तिन्ही सरकार मोठे मी शहरात जेव्हा पाहणी केली तेव्हा सर्वप्रथम जे काही मुख्य चौक आहे आपल्या चौक असतील, आकाशवाणी चौक असतील, इथे माझी एस पी महोदयांसोबत पण याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. जे आपले नानापुरे साहेब डिस्ट्रिक्ट स्कीम त्यांच्या थ्रू पण आपण एक प्रेझेंटेशन घेतलं होतं की जे काही मुख्य व्यवस्था आपल्या संघटनेत आहे, तर तिथे काही परमनंट अतिक्रमण सुद्धा आहे, काही टेम्पररी अतिक्रमण आहे. ते असं आपण विभाजन तसं करूया. परमनंट अतिक्रमण होण्यासाठी आपल्याला त्याची जी काही प्रशासकीय कारवाई असणार आहे, सामान्य सदस्यांनी म्हटलं होतं की कुठे आपण परवानग्या दिल्या आहेत, विविध जुन्या काळाच्या असू शकतील किंवा आताच्या असू शकतील, त्याची पण तपासणा करून त्याच्यावर एक सविस्तर अहवाल आम्ही महापौर महोदय आणि सर्वांना सादर करून त्याच्यावर निर्णय घेऊ. आणि जसं आपण म्हटलं साहेब की जो नॅशनल हायवेचा पार्ट आहे तर निश्चितच तो त्यांच्या मार्फत करण्यात आला, त्याची जी काही देखभाल दुरुस्ती किंवा बाकी जे काही अतिक्रमण असतात त्याच्यात असतात. ॲज अ म्युन्सिपल ऑथॉरिटी बऱ्याचदा आपण त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु आयुक्त म्हणून त्यांच्याशी समन्वय साधून त्यांनी पुन्हा कसं त्याच्याबद्दल आपण सांगता येईल की हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे लेफ्ट आपण बोलला तो निश्चितच प्रामुख्याचा म्हणजे रोड सेफ्टीच्या हिशोबाने पण महत्त्वाचा मुद्दा आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अंडर एक रोड सेफ्टी कमिटी असते, तिथे आपण हा प्रस्ताव टाकून तो तात्काळ त्याच्या निदर्शनास आणून दिला, जेणेकरून की जिल्हाधिकारी महोदयाचे जे काही मॅजिस्ट्रेट पॉवर्स आहेत किंवा रोड सेफ्टीच्या अनुषंगाने जे काही आता शासन कटिबद्ध आहे त्या हिशोबाने आपण तिथे कारवाई करू. आणि मी एवढीच ग्वाही देतो की जे आपण मुद्दे बोलले तसं त्याचं डेव्हलपमेंटचं आहे तो तर शेवटी महासभेचा घ्यायचा विषय आहे. तर जेणेकरून आपण आपलं काम करून तो विषय पुढील महासभा किंवा जितक्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर आपण त्याला तिथलं नियोजन करता येईल त्या अनुषंगाने आखलंय. जर आमच्यासारखा नगरसेवक जर जाऊन तिथं पाणी
पाणी कसं स्तोत्र जाऊ शकतं, उतार कसा आहे, या माध्यमातून जर आपण नियोजन करू तर इंजिनियर, सिटी इंजिनियर असतील किंवा वार्डातले इंजिनियर असतील यांनी का ते त्या बाबतीत लक्ष देत नाही आपण? पूर्ण जळगाव ग्रामीण मधलं म्हणजे जळगाव जिल्ह्यातली पब्लिक असेल ही या चौकात येते आणि मग तिथं कसं काय आपलं इतकं नियोजन या माध्यमातून आपण त्या बाबतीकडे दुर्लक्ष करतो, तर त्याकडे काय करणार येणाऱ्या काळामध्ये ते पण आपण सभागृहाला सांगू. हो, त्या ठिकाणी पहिले जो खड्डा आहे त्या खड्ड्याला आम्ही तात्काळ बुजवायचं हे करतो. 2 दिवसांमध्ये तो खड्डा आम्ही पूर्ण बुजवून देतो आणि त्या ठिकाणी जे पाण्याचं नियोजन करायचं होतं त्या ठिकाणी जे पाणी येतं ते वरून हे सर्व पाणी रेल्वेच्या लाईनपर्यंत येतं. त्यामुळे रेल्वेच्या लाईनला लागून एक ड्रेनेजची एक सिस्टीम तयार करावी लागणार आहे, ती रेल्वे क्रॉस करून तिकडे न्यावी लागणार आहे. याच्याबाबत यापूर्वी पण सन्मान्य सदस्य यांच्याशी चर्चा झालेली होती. रेल्वेवाल्यांना आपण कळवलेलं की आपल्याला त्याच्याकडे एक कन्सल्टन्सी लावून या रेल्वेच्या रुळापर्यंत येणारं जे पाणी प्रत्येक भागातलं ते पाणी पुढे नेऊन त्याला क्रॉस ब्रेक करून त्याला रेल्वेच्या पलीकडे न्यावं लागणार आहे. खूप मोठा फ्लो आहे आणि आपण हा जो केलेला आपण च्या समोर काल आपण पाहिला असेल तो व्हिडिओ फिरले आणि त्या बाबतीतले प्रश्न विचारले गेले. तिथं आपण खेडकी पंचायत समितीच्या बाजूने इतके गड्डे झालेले आहेत की ते गड्डे आतापर्यंत का बुजले नाही, म्हणजे पाणी तिथं स्लोप राहिला असता तर मला असं वाटतं तिथं पाणी साचलं नसतं आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत आपण तिथले खड्डे का बुजले नाही असंही मी शहर अभियंत्यांना विचारू इच्छितो की आपलं घर म्हणजे तिथे जिल्हा परिषद आहे, आपलं गावातला एरिया आहे, तिथं पाणी साचतं. त्याचप्रमाणे ही नटवळ टाकीचा जुना चौक ह्या चौकामध्ये नेहमी थोडाही पाऊस झाला तर याला कारण काय आहे मॅडम, की आपल्या SP ऑफिस पासून म्हणजे जिथून टेलिफोन ऑफिस पासून तर पाणी हे सर्व पूर्णपणे खाली येतं. या पाईपांची आपली कॅपॅसिटी असेल परंतु एकदा पाऊस पडल्यानंतर जर त्या पाण्याला जायला जागा मिळाली नाही तर नक्कीच इथल्या जी नटवळ टाकीच्या चौकातला पाण्याचा जो विषय आहे तिथं पाणी जे साचतं त्याला थोड्या अर्धा तास लागतो मग पाणी नील होतं. परंतु आजपर्यंत आपण शहर अभियंत्यांच्या माध्यमातून जर आपण त्याला डिवाइड म्हणजे त्याला मार्ग दुसरा दिला, जर आता हा जो आपला रस्ता त्याला जे दिलेला आहे, आता काल तर एक असं आहे नवी पेठमध्ये ट्रकच अटकली म्हणजे आपल्या चेंबरच्या याच्यामध्ये ट्रक अटकली, म्हणजे अशा प्रकारे जर काम निकृष्ट होत असेल तर त्याला जबाबदार कोण? आणि इथून जर आपण सरस्वती डिग्री ही जुनी सरस्वती डिग्री पुढे राहते तिथून त्याच्या पाठीमागच्या बोळीतनं जर आपण त्याला पर्याय दिला उपाध्याय लॉजच्या याच्यापर्यंत महापौर महोदय तर त्याला मला वाटतं तो पर्याय हा चांगला राहील. इथं पाणी साचणार नाही कारण की ह्या चौकात जे पाणी साचतं त्याला 3 पर्यायातनं जर गेलं पाणी, आज इथून एक ह्या नौजवान म्हणजे आपला खाली ग्राम उद्योगाच्याकडे रस्ता आहे, एक वृंदाबूत डेपोचा रस्ता आहे आणि हाही एक जर गटर ही क्रॉसिंग केली कारण की येणाऱ्या काळामध्ये आपला हा रोड कॉन्क्रीटीकरण होतोय, त्याच्या आधी जर आपण याला क्रॉस करून टाकला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस पाऊस पडला थोडाही पाऊस पडला तर या चौकामध्ये पाणी साचतं आणि नागरिक हैराण आपल्याला करतात. इतक्या दिवसाचा प्रश्न आहे आणि याला जर डिवायडेशन जर केलं तर मला वाटतं पाणी थांबणार नाही. शहर अभियंता आपलं काय म्हणणं त्याच्यावरती? आम्ही क्रॉसिंग करून ऑलरेडी पाईप टाकलेला आहे, परंतु त्यावेळेला ज्यावेळेला तो पाईप टाकला गेला होता त्यावेळेला त्या ठिकाणी पाण्याची आपली मेन लाईन तिथून गेलेली होती, त्यामुळे आपल्याला त्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वरतूनच क्रॉसिंग करून तो पाईपलाईन तिथे न्यावी लागली. आता ती पाण्याची पाईपलाईन आपण डेड केलेली म्हणजे आता ती बंद झालेली पूर्ण. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्क्रीटचा रोड जोपर्यंत सुरू झाला त्याच्या आधी आपल्याला ते काम तिथून क्रॉस टाकावं आणि त्याला तिथून मागून जुनी सरस्वती डिग्रीच्या मागच्या बोळीतनं जर आपण गेला तर मला वाटतं त्या उपाध्याय म्हणजे आम्ही तुम्हाला सुचवतोय की त्याचा स्लोप जर गेला ना तर इथे पाणी साचणार नाही. मॅडम असे 2-3 स्पॉट जे आहेत, एक टेलिफोन ऑफिसच्या मागच्या बाजूला ज्या माध्यमातून ज्या वेळेस जर वरती पाऊस झाला तर त्या माध्यमातून गटारीला मोठ्या प्रमाणावरती आयुक्त मध्ये पाणी येतं आणि रामदेव बाबा मंदिराच्या समोर एक गटर आहे तिला अक्षरशः वरती 2-3 फूट आपल्याला असं कंपाऊंड वॉल टाईप बांधावं लागलाय कारण की घरांमध्ये ते पाणी साचतं, लोकांच्या घरांमध्ये डायरेक्टली जातं. तर तिथे काय झालेलं आहे, टेलिफोनच्या ज्या जुन्या लाईनी आहेत, टेलिफोनचे जे पाईप आहेत त्या पाईप वरती गटरींमधल्या आपल्या गटरींना अटकतात. तिथेच काय आहे, पुढे समर्थ हॉस्पिटल आहे तिथं त्याच रोड आणि सिंधी कॉलनीच्या पुढे तिथं आहे. नंतर इथं आमचं बीजे मार्केटला आहे, या बीजे मार्केटच्या इथं ज्या वेळेस प्रॉब्लेम येतो पुष्पलता बेंडाळे चौकात पाणी साचतं, त्या पाईपलाईन या कुशल गटरीतनं अर्धी गटर चोक म्हणजे
म्हणजे एकतर आपली गटर मोकळ्या केल्या तरी त्या माध्यमातून काय होतं, त्या गटरींना चोकअप करायला हे पाईप जबाबदार आहे. तर याचंही नियोजन, कारण की मला वाटतं शहरामध्ये आता आपण बऱ्याच प्रमाणावरती टेलिफोनचं जाळं बदललेलं आहे, टेलिफोन बरेच कमी झालेले आहेत. त्या अनुषंगाने जे चालू असतील जे त्यांनी जर वरतून ते जर पुन्हा टाकले तर त्या माध्यमातून तो मार्ग निघेल. इंडिया आप तक न्यूज, जलगांव. डिझाईन्स 2026च्या, मजुरी मात्र 1974ची. अधिक माहितीसाठी आजच शोरूमला भेट द्या. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.